माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्याच एका लाडक्या संताविषयी विचार करणार आहोत. कारण लाडकी अशासाठी म्हणतो की आपल्या सगळ्यांना परिचित असलेली, आपल्या भारतामध्ये भारताची संत म्हणून प्रसिद्ध असलेली, जिला आपण कलकत्त्याची मदर तेरेसा, तिच्याविषयी आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. कदाचित तिच्याविषयी आपण बरंचसं काय ऐकलं असेल, पण तरी देखील काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की 1910 साली हे मॅसिडोनिया ज्याला आपण म्हणतो, त्या मॅसिडोनिया म्हणजेच अल्बेनिया येथे तिचा जन्म झालेला होता. आणि ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात तिचा जन्म झाला असल्याकारणाने ती फार अशी नावाजलेली किंवा सौंदर्यवान होती असंही नाही, परंतु चांगली स्त्री होती आणि तिच्या मनात देखील काही चांगली अशी स्वप्न होती. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, अशासाठी की तिची आई, जिचं नाव द्राना, तर ती अत्यंत संस्कारक्षम्य स्त्री होती आणि तिचा प्रभाव हा तेरेसावर पडल्या कारणाने तेरेसाने देखील ते गुण घेतलेले होते. आणि आपण देखील चांगले संस्कार घेऊन समाजामध्ये चांगलं राहावं आणि प्रतिष्ठित बनावं आणि त्याद्वारे आपण जगावरती प्रभाव पाडून लोकांना देवाकडे वळवावं असंही तिला वाटत होतं. परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची परिस्थिती थोडीशी खालावली. कारण आता वडिलांचं जे उत्पन्न आहे तसं ते कमी झालं, म्हणून तिने देखील आपल्या आईबरोबर राहून आईला मदत करण्याचं ठरवलेलं होतं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, 12व्या वर्षापासूनच जणू काही येशूच्या प्रेषित कार्याविषयी तिची एवढी ओढ निर्माण झाली आणि तिला वाटलं की परमेश्वर मला बोलावित आहे आणि जगावर प्रेम करण्यासाठी बोलावित आहे, असं तिला आतून वाटत होतं. तिने देखील आपल्या आईला आपल्या मनातील ह्या गोष्टी सांगितल्या आणि जणू काही तिने असा विचार केला की देव आपल्याला पाचारण करीत आहे, प्रभूची सेवा करण्यासाठी पाचारण करीत आहे. म्हणून तिने आपल्या 18व्या वर्षी म्हणजे 1928 साली तिने सिस्टर व्हायचं ठरवलं आणि कॉन्व्हेंटमध्ये तिने प्रवेश केला, ते सुद्धा कुठे तर भारतामध्ये. कारण तिच्या आईला असं वाटत होतं की जर तुला सिस्टर व्हायचं असेल तर एखाद्या गरीब देशात जा आणि गरिबांची सेवा कर. आणि त्यामुळे तिने त्यावेळेला भारतात येण्याचं ठरवलं होतं. आणि भारतामध्ये कलकत्त्याला लॉरेटा कॉन्व्हेंट आहे, त्या लॉरेटा कॉन्व्हेंटमध्ये तिने प्रवेश करण्याचा विचार केला. परंतु त्यासाठी तिला इंग्रजी ज्ञानाची गरज होती, कारण इंग्रजीशिवाय ती तिथे शाळेमध्ये शिकू शकत नव्हती. म्हणून ती अगोदर लंडनला गेली, तिने तिथे अभ्यास केला, इंग्रजीचा अभ्यास केला आणि त्यानंतर ती परत कलकत्त्याला आली. हो माझ्या प्रिय मित्रांनो, कलकत्त्याला जेव्हा जी आली तेव्हा सुरुवातीला त्या लॉरेटा कॉन्व्हेंटमध्ये तिला प्रवेश मिळाला आणि लॉरेटा कॉन्व्हेंटमध्ये ती त्यांचं जे कॉन्व्हेंटची शाळा होती त्या शाळेमधून ती शिकवायला लागली. परंतु शाळेमध्ये शिकवता शिकवता कलकत्त्याची जी झोपडपट्टी आणि जी गरिबी होती त्याकडे तिचं लक्ष गेलं. तशी ती अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ अशी शिक्षिका होती. तेवढी ती प्रार्थनाही करायची आणि प्रार्थनेमध्ये सुद्धा तिचं मन रमायचं. परंतु तिचं लक्ष गरिबांकडे होतं आणि गरिबांची सेवा करण्यातच आपल्याला परमेश्वर सापडेल असं तिला वाटत होतं, किंवा त्यासाठी परमेश्वर मला बोलावित आहे असंही तिला वाटत होतं. म्हणून प्रिय मित्रांनो, की तिने जेव्हा ती कलकत्त्याची झोपडपट्टी पाहिली, त्या झोपडपट्टीमधील गरीब मुलं, शाळा नाही, काय नाही, अंगावरती शर्ट नाही, किंवा कुठे कुठे माणसं गटारात पडलेली आहेत, किंवा काही अभ्रक जणू काही टाकून दिलेली आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून तिच्या मनामध्ये, हृदयामध्ये कालवा होऊ लागली
की मला काहीतरी केलं पाहिजे. परंतु कॉन्व्हेंटची जी शिकवण होती त्यातून ती ह्या गोष्टी करू शकत नव्हती. आणि मग तिलाही वाटत होतं की त्यासाठी मग आपल्याला हे कॉन्व्हेंट सोडायला लागेल. तर ते आपण कसं करणार ह्या हा विचार ती करत असतानाच एक दिवस तिने ठामपणे ठरवलं की नाही, मी हे कॉन्व्हेंट सोडून देईन आणि फक्त गरिबांची सेवा करण्यासाठी मी माझं जीवन समर्पित करेन. मग तिने तिच्या सुपिरियरला सांगितलं. त्यानंतर सुपिरियरने त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना म्हणजे रोमच्या शिष्यानं सांगून त्यातून तिला नंतर परवानगी दिली. परंतु तिला सावध केलं की हे तुझ्या मनात जे आहे ते काही करणं सोपं नाही, कारण ते काही एका माणसाचं काम नाही. आणि तुला जर हे कॉन्व्हेंट सोडायचं असेल आणि दुसरं स्वतः बांधायचं असेल, मग तुला दुसऱ्या सिस्टर तुला मिळतील का, दुसरे कार्यकर्ते तुला मिळतील का, किंवा तू हे काम चालू ठेवू शकतेस का. मग थोड्याच वर्षानंतर तू म्हातारी झाली, तुला सहकारी मिळाले नाहीत, तर मग तुझं जीवन असंच राहणार. तर ह्या प्रकारे सगळ्या परिस्थितीची तिला जाणीव करून दिली होती. पण तरी देखील तिने देवापुढे हे सगळं चित्र ठेवलं. देवाला सांगितलं, देवा तुझी इच्छा असेल तर तू सगळं काही करू शकतोस. म्हणून तिने अत्यंत आत्मीयतेने प्रार्थना करून नंतर निर्णय घेतला की आपण लॉरेटा कॉन्व्हेंट सोडून आपण मिशनरीज ऑफ चॅरिटी हे एक नवीन कॉन्व्हेंट सुरू करायचं. पण माझ्या प्रिय बंधूंनो, त्यासाठी ती अगोदर आपल्या उत्तर भारतामध्ये गेली आणि तिथे तिने जणू काय हे एक 3 महिने फक्त नर्सिंगचा कोर्स केला की त्याद्वारे आपल्या स्वतःला गरिबांची सेवा करायची असेल तर आपल्याला नर्सिंगविषयी काहीतरी माहिती पाहिजे. म्हणून नर्सिंगचा कोर्स करून ती आली आणि नंतर तिने तिच्या खिशामध्ये फक्त 5 रुपये होते. ते 5 रुपये हातामध्ये घेऊन ती जणू काही लॉरेटा कॉन्व्हेंटला निरोप देत म्हणाली की गुड बाय. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, एक स्त्री, ती देखील परकीय स्त्री, म्हणजे तिला कदाचित वाटत असेल हे लोक मला स्वीकारतील का आणि मी हे काम करू शकेन का, त्यासाठी पैसा लागेल तर मी कुठून आणणार, त्यासाठी घर लागेल तर आपण कुठून विकत घेणार. ह्या सगळ्या गोष्टीचा तिने विचार केला नाही. पण परमेश्वर आपल्याला पुरवेल हाच एक विश्वास तिच्या मनामध्ये दाट होता आणि त्या अनुषंगानं तिने हे पाऊल उचललं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की 1950 साली तिने हे मिशनरीज ऑफ चॅरिटी हे कॉन्व्हेंट खोलून त्या ठिकाणी सुरुवातीला तिला सुदैवाने चांगलं सहकार्य मिळालं. कारण जेव्हा ती फिरायची झोपडपट्टीमध्ये आणि कार्य करायची, लोकांना हसत स्वीकारायची आणि विशेषतः जे लुळे पांगळे आहेत, जे पडलेले आहेत, मरणाला टेकलेले आहेत, त्यांना व्यंग्यात उचलून ती आणायची. आणि तेव्हा लोकांना खरोखर वाटलं की ही बाई मनापासून सेवा करते. प्रिय मित्रांनो, त्यावेळेला तिला जे काही सहकार्य मिळालं त्यावरून तिने ज्याला आपण म्हणतो निर्मल हृदय किंवा शिशु भवन ह्या 2 संस्था तिने सुरू केल्या आणि त्या शिशु भवनामध्ये तिने बालकं आणून ठेवली. आणि त्यानंतर निर्मल हृदयमध्ये जी म्हातारी माणसं होती, मरणास टेकलेली होती, त्यांना चांगलं मरण तरी यावं ह्यासाठी ती प्रयत्न करीत होती. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, हे करत असताना तिला सगळ्या थरावरती सहकार्य मिळालं. म्हणजे सुरुवातीला तिने काही ठिकाणी जाऊन भीक देखील मागितली. परंतु आपण प्रभूच्या लोकांसाठी भीक मागतो ह्यासाठी तिला कधी शरम वाटली नाही. त्या ठिकाणी तिचा अपमान झाला, तिला हाकलून देण्यात आलं, पण तरी देखील तिने वाईट वाटून घेतलं नाही, कारण तिला आपल्या स्वतःचं जीवन समर्पित करायचं होतं. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं करीत असताना तिच्यावरती खूप आरोप देखील झाले. आरोप अशासाठी की काही हिंदुत्ववादी लोकांनी तिला सांगितलं की नाही, तू लोकांना ख्रिस्ती करण्यासाठी हे कार्य करीत आहे आणि तू त्यासाठी फिरत आहे, म्हणून कुणालाही ख्रिस्ती करता कामा नये. तिच्यावर आरोप केला. काही पोलिसांना त्यांच्याकडे पाठवून चौकशी करण्यात आली. इथपर्यंत प्रकार घडले. पण माझ्या प्रिय मित्रांनो,
मदर तेरेसा अजिबात डगमगली नाही, तर तिने आपलं जीवन प्रभूला कसं वाहायचं हेच ठरवलं होतं. त्या भीतीपेक्षा तिला प्रभूच्या प्रेमाची अधिक उत्सुकता होती. हो माझ्या प्रिय मित्रांनो, असं बोलता बोलता माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला दिसून येईल की ती दोन्ही घरं पूर्ण झालीच, परंतु तिला अनेक तरुणी भेटल्या आणि त्या तरुणी तिच्याबरोबर कार्य करायचं ठरवलं. अनेक अख्रिस्ती पुरुष देखील आले किंवा काही परकीय लोक आले आणि त्यांनी देखील तिथे कार्य करायचं ठरवलं. आणि जणू काही सगळे समाजसेवक आहेत ह्या दृष्टिकोनातून त्यांनी तिला मदत केली. त्यामध्ये जे दानशूर लोक होते त्यांनी तिला खूप मदत केली. एक दोन स्त्रियांनी त्यांची जी घरं होती ती देखील तिला बहाल केली. कारण हे मानवजातीचं जे काम होतं, मानवतेची जणू काही प्रतिष्ठा म्हणून तिला हे सर्व थरावरती. आणि विशेषतः नंतर त्यांचे कलकत्त्याचे जे बिशप होते त्या बिशपाने सुद्धा तिला थोडीशी मदत केली आणि सांगितलं की आम्ही जास्त मदत करू शकत नाही, परंतु तू चालू ठेव, म्हणजे तिला प्रोत्साहन दिलं आणि हे कार्य करण्यासाठी तिला जणू काही पाठिंबा दिला. म्हणजे प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की त्यानंतर जे निरनिराळे मीडियाचे लोक होते, म्हणजे काही पत्रकार होते, तर काही व्हिडिओ आणि फिल्मवाले जे होते, त्या लोकांनी देखील मदर तेरेसाचं लक्ष वेधून घेतलं आणि ते मदर तेरेसाकडे ह्या गोष्टीसाठी म्हणजे माहिती मिळवण्यासाठी आले. त्याने फोटोग्राफ घेतले, काही पिक्चर घेतले, फिल्म काढल्या, डॉक्युमेंटरी तयार केलेत आणि जणू काय सगळ्या टी व्हीवरती सुद्धा प्रसार केला. त्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. परदेशातून पैसे येऊ लागले आणि तिचे स्वप्न पुरं होऊ लागले. प्रिय मित्रांनो, ती जिवंत असताना तिने जवळजवळ 800 संस्था उभारलेल्या होत्या. आणि केवळ कलकत्त्यालाच नाही आणि केवळ भारतातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे गरीब आहेत आणि जिथे गरीबातले गरीब आहेत अशा सगळ्या ठिकाणी तिने जाऊन आपला हे कार्य केलं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक की मदर तेरेसा हिला केवळ भारतामध्ये भारतरत्न म्हणजे सर्वोच्च जे पारितोषिक आहे ते देण्यात आलंच, परंतु इतर अनेक जवळजवळ शेकडो अशी पदं मिळालीत. परंतु आंतरराष्ट्रीय जगामध्ये सुद्धा आपण ज्याला म्हणतो की शांततेचं नोबेल पारितोषिक, ते देखील देऊन तिचा सन्मान करण्यात आला. आणि त्या ठिकाणी सुद्धा तिने सांगितलं की आज तुम्ही माझ्या नावाने एवढे लोक आलेले आहेत आणि मला ठाऊक आहे की ह्यानंतर जेवण असेल, परंतु मी आपणास सांगू इच्छितो की मी जेवायला थांबणार नाही. पण तुमची इच्छा असेल तर ते पैसे तुम्ही माझ्या गरीब लोकांसाठी द्या आणि त्यांना मी जेवण देईन. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, तिचं गरिबावरती किती प्रेम होतं. आणि जे सगळ्यात गरीबातले गरीब होते असे, तर त्याच्यावर तिने निष्ठेने प्रार्थना केली. त्यासाठी तिने आपले कपडे खराब होतील का किंवा आपल्याला रोग जडेल का ह्याचा तिने कधी विचार केला नाही. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं कार्य करत असताना ती थकून गेलीच. परंतु त्याच वेळेला आपल्या भारत सरकारने किंवा काही देशाने तिला जगात जिथे कुठे जायचं असेल तर तिला आणि तिच्या एका सहकारी मैत्रिणीला 2 विमानाची तिकीटं फ्री ठेवलेली होती आणि कोणत्याही क्षणी तिला ती मिळायची. त्यामुळे जगभर प्रवास करणं तिला सोपं गेलं आणि जगामध्ये जे 800 संस्था होत्या त्या ठिकाणी ती तिथे जणू काही आपल्या स्वतःला ती वाहून घेत होती. माझ्या प्रिय मित्रांनो, हे सगळं कार्य करत असताना ती थकून गेली आणि जणूजाई 1997 साली ती आजारी पडली आणि ती मरण पावली आणि जगाचा निरोप घेऊन जणू काही ती गेली. पण त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्य काय
की जगातल्या सगळ्या देशातून जे मोठमोठे पंतप्रधान होते किंवा जे राष्ट्राध्यक्ष होते हे तिच्या मयतविधीला हजर होते. आणि पोप जॉन पॉल II हे सुद्धा प्रत्यक्ष तिथे हजर होते. म्हणून जणू काय जगातली सगळ्यात मोठी प्रेतयात्रा ज्याला आपण म्हणू शकू ही मदर तेरेसाची होती. मदर तेरेसाने जे कार्य केलं तर त्याविषयी जगामध्ये खूप वाहवा झालीच आहेत. त्यानंतर तिच्या सिस्टरने देखील खूप श्रम केले. हे केवळ एकट्या मदर तेरेसाने केले नाहीत, पण ज्या मुली किंवा ज्या सिस्टर आणि जी माणसं त्यांच्याबरोबर होती त्या सगळ्यांनी प्रेमाने आणि निष्ठेने कार्य केलेलं आहे. परमेश्वराला खरोखर आनंद झाला असेल की माझ्या गोरगरिबांची बरोबर कार्य करण्यासाठी अशी अनेक माणसं आहेत, अनेक सिस्टर्स आहेत, प्रापंचिक आहेत, अन्य धर्मीयसुद्धा आहेत. या सगळ्यांचं कौतुक झालं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 216 तिला संतपद जाहीर करण्यात आलं आणि संत मदर तेरेसा म्हणून आज देखील ती जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि तिच्या ह्या संस्थेला आज देखील लोक येऊन भेटी देतात, कार्य पाहतात, कौतुकास्पद शब्द बोलतात आणि परमेश्वराचे आभार मानतात.